बाय द वे, आय एम ट्विंकल आणि मीही मुंबईहूनच आहे. तसं तुझं सिक्रेट माझ्याजवळ सेफ आहे. कर्नालमध्ये या प्रोग्राममुळे फार मोठा गोंधळ झालाय, पण ट्विंकल माझ्या मुलीसारखी आहे म्हणूनच चिंता वाटते. तुम्ही असं का नाही करत की ट्विंकल सोबत रोशनीला ऑडिशनला पाठवून द्या ना. अरे पण वहिनी ते ऑडिशन वाल्या रूम मध्ये का चालली आहे? त्यांनी बाईला माहित आहे का सर्व? अरे नसेल माहित तर माहिती पडेलच ना. भाईजी राम राम. राम राम. काय झालं भाईजी? ते आज कॉलेजमध्ये ते रोशनी वहिनीला ते डान्सवाल्या कॉम्पिटिशनच्या ऑडिशनला ते जाताना पाहिलं. डोकं फिरलं की काय तुझं? हा? काही बडबडायला लागलास? भाईजी वहिनीच्या नावाने काही बडबड थोडीच करणार आम्ही. भाईजी ते आम्ही त्यांना खरंच ऑडिशनला जाताना पाहिलं. चल माझ्यासोबत, आणि जर तू सांगितलेलं खोटं निघालं ना तर तुझ्या शरीराच्या 200 हाडांचे 400 तुकडे करून टाकेन. लक्षात ठेव. चल. नील, शांत हो जरा बाळा. ही गोष्ट नक्कीच चुकीची असेल. माझी रोशनी असं कधीच करू शकणार नाही. वा ग पोरी, शेवटी नील पासून वेगळा होण्याचा मार्ग तूच दाखवून दिलास. All right. Great. Great. Thank you. डूड, हँडीकॅम इज ऑन द वे. लवकरच हा हॉल पार्टिसिपंट्सनी भरणार आहे. ऑलराईट, सो रेडी होऊन जा. Yes. ओ गॉड, जर जर रोशनीने आकाशला पाहिलं तर सगळी गडबड होईल. अच्छा रोशनी, तू आता जा. पण ट्विंकल बघ ना, पूर्ण हॉल खाली आहे. कुणीही नाही इथं. मला वाटतं अज्जू भैयाला घाबरून कुणीही नाही आलं इथं. असं काही नाहीये. आणि आता माझ्यासारखं थोडीच कोणी सकाळी सकाळी उठून येणार आहे. यु नो, यासाठी ना पॅशन आणि डिव्होशनची गरज असते माझ्यासारखी. तू मला इथे पर्यंत सोडलंस, आता तुझा. पण अरे तुला पण हा फ्री टाइम नेहमीच थोडी मिळतो, तर तू जा. पण तू मला पळवून का लावतेस इथून? वेडी आहेस का? मी तुला का पळून लावेन? ऍक्च्युली खरं सांगायचं तर मी जेव्हा डान्स करते ना आणि फॅमिली मेंबर सोबत असेल ना, तेव्हा मी थोडी नर्वस होते. बस यासाठीच. तू समजतेस ना? तर असं आहे का? काही हरकत नाही. तू चांगल्या प्रकारे ऑडिशन दे. मी बाहेर वाट पाहते, कारण पापाजींना सांगितलंय की तुझ्या सोबतच राहील. ठीक आहे. तू पण ना ट्विंकल. ओ गॉड. सर कुणीतरी आलंय, मी बघतो. ओके, बघून ये. हॅलो गर्ल्स, आय एम बिट्टू. वेलकम टू द ऑडिशन राऊंड ऑफ ताल से ताल मिला. तर मला तुमची सीडी द्या, म्हणजे मी आपलं गाणं सेट करेन. मी पार्टिसिपेट करत नाहीये, ही पार्टिसिपेट करतेय.
रोशनी सिरीज या तर 5 सीडीज आहेत. सर तर एकच परफॉर्मन्स पाहतील. पण मला तर सगळे परफॉर्मन्स दाखवायचे आहेत. काही हरकत नाही. सरांनी नाही पाहिलं तर मलाच दाखवा ना. एक्सक्यूज मी. नाही मला म्हणायचं होतं की तुम्ही सर्व परफॉर्मन्स मला दाखवा जे बेस्ट आहेत. नंतर सरांसमोर तेच सादर करा. म्हणजे तुम्हाला ना कोणी सिलेक्ट होण्यापासून रोखू नाही शकणार. रिली? हां. नील माझं ऐक तरी. नील ऐक तरी. नील ऐक. काय ऐकू? जे पाहिलं ते काय कमी होतं काय? नील सगळे बघतायत. प्लीज कॉलेजमध्ये तमाशा नको. का शरम वाटते तुला? जेव्हा सर्वांसमोर नाचताना काय नाही वाटलं तर आता ड्रामा का? आता हेच शिल्लक राहिले का सर्व कर्णाला पाहायला की नीलची रोशनी नाचेल? काही ऐकायचं नाही मला. काही नाही ऐकायचं. आणि तुम्ही सर्व काय पाहताय? काय तमाशा चाललाय? चला, काय कामधंदा नाही गे. चला जा इथून. प्लीज थांब. शांत हो जरा. नाही व्हायचं मला शांत. शांतीच्या पूजेचा फळ मिळालं मला. दारजी खरं बोलत होते. बायकांची जागा जोपर्यंत चपलेजवळ असते ना तोपर्यंत सगळं ठीक असतं. माझी चूक आहे की मी समजून बसलो की माझी रोशनी सगळ्यात वेगळी आहे. ती असं कोणतंही काम करणार नाही जे मला पसंत नाही. पण तू आज माझा विश्वास तोडून टाकलास. तू माझा विश्वास तोडून टाकलास. वाह. तुझ्या वागण्याची पद्धत कधीच बदलणार नाही ना नील? बस काही समजून न घेता डोक्यात राग घालून घ्यायची. ऑडिशन द्यायला मी आले होते, रोशनी नाही. ती बिचारी बस मला कंपनी द्यायला आली होती. आणि जर तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये ना तर रोशनीच्या पप्पाजींना विचार. त्यांनी स्वतःच रोशनीला माझ्यासोबत इथे पाठवलंय. फार मोठी चूक झाली बाय गॉड यार. चला काही हरकत नाही. बोललो तर बोललो. समजावतो माझ्या कद्दुकुमारीला. हाय रेवा. डॅड सांगत होते की कॉन्फरन्स वॉज प्रिटी सक्सेस. ऑल बिकॉज ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन्स.
आय विश माझ्या जागी तूच त्यांची मुलगी आहेस. तू खरंच कधी सुधारणार नाहीस ना आकाश. कधीतरी त्यांच्या गोष्टींचा सिरियसली विचार कर. एक तूच तर आहेस त्यांचा फॅमिली मेंबर. सो इट इज ऑब्विस की ते तुझ्याकडून हे सगळं एक्सपेक्ट करतील. तू बिलीव्ह नाही करणार, बट युअर डॅड ही रिअली लव्ज यू लॉट. म्हणून तर त्याने कर्नालची न्यूज ऐकल्यानंतर लगेच तुझ्या सिक्युरिटीची अरेंजमेंट केली. आय नो. आणि मी त्यांच्या समाधानासाठी ते सिक्युरिटीज ठेवले. एनिवेज आता मी लहान नाही राहिलो. आय कॅन हँडल माय ओन प्रॉब्लेम. आय नो दॅट आकाश, पण रेवा, मी आता खूप बिझी आहे. मी तुझ्याशी जास्त नाही बोलू शकणार. इज दॅट सो? ओके, तिथेच राहा तू तुझ्या कर्नालमध्ये. मी तुला आता कॉल नाही करणार आणि भेटायला नाही येणार. यू जस्ट गो टू हेल्प. रिअली? नो कॉल्स, नो मेसेज? प्रॉमिस? या, खरंच. ग्रेट. आय विल सी यू लेटर. डॅम इट. त्याला हे चांगलंच माहितीये की मी त्याला भेटायला येणारच म्हणून. नमस्कार दारजी. होय अज्जू, खुश राहा असाच मजेत राहा माझ्या वागा. ये माझ्या छातीशी लाग. बस असाच मन लावून काम करीत राहा. मग पाहस तू आयुष्यात किती पुढे जाशील तू. बस दारजी. तसही तू चांगला बँड वाजवला त्या तालच्या ताल मिलावाल्यांचा. आता परत या शहरात येण्याचा विचार नाही करणार. बस दारजी, ते फक्त आपल्या आशीर्वादामुळे शक्य झालंय. दारजी, साहेबांचा फोन. हॅलो, नमस्कार जी. कसे आहात साहेब? अरे तुम्ही चिंताच करू नका, सर्व सांभाळून घेतलंय मी इथे. हा, काय हे काय बोलताय साहेब तुम्ही? असं नाही होणार साहेब. ना तुम्ही म्हणताय तर जरूर झालं असेल असं. तुम्ही चिंता करू नका साहेब. आम्ही सर्व ठीक करून घेऊ. हा, चूक झाली साहेब. आता पुढे अशी चूक नाही होणार. जी साहेब, जी. नमस्कार साहेब. काय झालं दारजी? तू तर म्हणत होतास तो मुंबईवाला पोरगा कर्नालला आलाच नाही, तर मग हा प्रोग्राम कसा सुरू झाला? प्रोग्राम दारजी? साहेबांचा फोन होता. त्यांची खबर कधी चुकीची नसते. त्यांना पक्की खबर आहे की तो मुंबईवाला पोरगा कर्नालला पोहोचलाय आणि तो ऑडिशनची तयारी पण करतोय. असं कसं होऊ शकतं दारजी? परंतु तुम्ही चिंता नका करू. आत्ताच्या आत्ताच प्रोग्राम बंद करून येतो. थांब थांब थांब. काही गरज नाही असं काही करायची. आजपर्यंत जेव्हा पण मी तुझ्यावर भरोसा ठेवला नेहमी असंच झालंय. तुझ्या या चुकीमुळे माझी मान कायमची त्या साहेबासमोर झुकलीये. आता लोक तर हेच बोलतील ना की चौधरी ओंकारनाथला हेच नाही माहिती की त्याच्या शहरामध्ये काय चाललंय. कोणाला जाऊन समजवू की इथे वाघाचं कातडं पांघरून कोणे बसले. दारजी, बस तुम्ही मला एक संधी द्या. जर त्या मुलाचे हातपाय नाही तोडले ना, तर आयुष्यभर मी तुम्हाला तोंड नाही दाखवणार. बघा, बस तुझी ही गरमी तुझ्या जवळच ठेव. चुनाव डोक्यावर आहे. साहेबांना यावेळेला कोणतीही गडबड नकोय. आणि याच करता सगळ्यांनी थोड्या दिवसाकरता शांत राहायचंय. समजलं? ऐक, जाण्यापूर्वी ते घड्याळ इथेच काढून ठेव. कोणा सच्च्या मर्दाच्या हातावर ते चांगलं शोभून दिसेल. समजलं? हे घे तुझं बक्षीस आहे. मला माहिती आहे हे घड्याळ तुला किती पसंत आहे. घे. तुला गरम नाही लागलं का?
आज पाऊस पडो अगर न पडो पण हा तलाव भरून जाईलच. फरक असतो. चला आता तरी बोल ना. सर्व चुकी माझी तर नव्हती ना. जर असंच होतं तर 4 चौघांसमोर मला का बोललास? आधीच विचार करायला हवा होतास ना. पण तुला पण तोंडाला टेप लावायची काय गरज होती? हा, बोलू शकत नव्हतीस की ट्विंकल सोबत आलीस? तू ऐकतोस कुठे माझं? बोलण्या अगोदर स्वतःचाच राग माझ्यावर काढून मोकळा होतोस. तुला काही फरक तरी पडतो का की मला काय वाटतंय? फरक तर पडलाय. म्हणून तर तुझ्या पसंतीची रबडी आणलीये. ए, चाकून तर बघ. मला नकोय. अगं कद्दुकुमारी, स्वतः विचार कर. त्या वेळेला नाचण्याच्या ठिकाणी तुला पाहून अजून काय विचार करणार? हेच ना की नीलची रोशनी या सर्व चक्रामध्ये अडकली. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? चल घे, रबडी खाऊन बघ. मला नाही खायचं. कशाला गाल फुगवून बसलीयस? तू स्वतः विचार कर ना. मला काय वाटलं असेल तेव्हा मी हे समजलं की तू त्या नाचाच्या ठिकाणी गेलीयस. आधी मला हे सांग, तुला का वाटलं की मी त्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार? ते मी तर बस ट्विंकल सोबत गेले होते. नाही तर त्या बाजूला मी पाहिलंही नसतं. आणि तसंही ना पापाजींच्या सांगण्यावरूनच गेले होते मी. तुला तर माहितीये ना, मी पापाजींची कोणतीच गोष्ट टाळत नाही. तुझी पप्पाजींची गोष्ट मला माहिती आहे. नील, ही रबडी तू माझ्यासाठी घेऊन आलास ना, तर मी खाल्लं तर तुला राग थोडीच अगं पण- होणार आहे. किती गरम आहे. बोलला का नाहीस इतकी गरम आहे ती? तुझी तोंडाची आग नाही झाली? तुला नाही कसं म्हणणार? तू पण ना. नील, तू पण ना खरंच वेडा आहेस. तुला गरम नाही लागलं का? चल, तुझ्याही तोंडाची आग झाली असेल आणि बस तू. आता खूप जोश चढलाय तुला. ती ट्विंकल तुझी वाट बघते, विसरलीस वाटतं. अरे हो, ट्विंकल काळजीत असेल. मी नंतर भेटते तुला. आता तर माझं खरं रूप डेफिनेटली सर्वांसमोर येणार. बिट्टू, आय कांट बिलीव्ह एवढ्या मोठ्या कर्नालमध्ये फक्त एकाच मुलीला डान्समध्ये इंटरेस्ट आहे. पण सर, ही एकच हजारोंच्या बरोबरीची आहे. सो प्लीज वेलकम स्टार ऑफ कर्नाल, ट्विंकल झाकर. लाइट्स. साउंड. Everybody now, let me see you move. Come on, all you party people, let me see you groove. That's the way I like it. Shake it, shake it. Come on now.
माझं खरं रूप डेफिनेटली सर्वांसमोर येणार. सर बोललो होतो ना हजारोंच्या बरोबरीची आहे, तर नेक्स्ट राऊंड फायनल ना. एक काम कर, जस्ट तूच कर. डूड प्लीज एक सील बॉटल मिळेल. ऍक्च्युली माझ्या बॉटलमधलं पाणी संपलंय. शुअर. थँक्यू. तो मुलगा नक्कीच कॉलेजला येणार उद्या ऑडिशन घ्यायला. उद्या बघतो काय चीज आहे तो. दार्जिनी तर त्या मुलाला हात सुद्धा लावायचं नाही सांगितलंय. अरे नाही लावणार हात. आणि तसंही आजकाल लोक चालत्या फिरत्या रस्त्यावर गाडी खाली येतातच की. ट्विंकल, माझ्या मते पापाजींना हे समजलंच पाहिजे की हा तोच मुलगा आहे जो मुंबईहून आलाय. प्लीज कोणतेही पाऊल उचलण्याआधी एकदा माझ्याबद्दल विचार कर. पापाजींबरोबर खोटं मी स्वप्नातही नाही बोलू शकत. ठीक आहे, खोटं नका बोलू, पण खरंही नका सांगू.